हर हर महादेव मंडळी, आज आपण एकदम कुकरमध्ये झटपट पद्धतीने सांबारची रेसिपी तयार करणार आहोत। अतिशय बोटं चाटून खाल इतकी अप्रतिम ही सांबारची रेसिपी तयार होते। अगदी मंडळी तुम्ही पहिल्यांदाच सांबार बनवणार असाल, नक्की एकदम परफेक्ट रेस्टॉरंटपेक्षाही उत्तम तुमचा सांबार तयार होईल। सर्वप्रथम सांबार बनवण्यासाठी एक कप इतकी तूर डाळ मी छानपैकी भिजवून घेतलेली आहे। तुम्ही कच्ची डाळ देखील घेऊ शकता। तसे व्हेजिटेबल्समध्ये कांदा, टोमॅटो, शेवगाच्या शेंगा आणि डांगर घेतलेले आहे। व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता कुकर हाय फ्लेमवरती ठेवून छानपैकी त्यामध्ये आपले तेल टाकायचे, मोहरी टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि स्लाइसमध्ये कट केलेला एक मोठा साईजचा कांदा टाकून 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने टाकून छानपैकी मिक्स करत आपला कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। कांदा या पद्धतीने गोल्डन ब्राऊन झालं की यामध्ये आपले उरलेले जे व्हेजिटेबल्स आहेत ते संपूर्ण ॲड करून द्यायचे आहेत। व्हेजिटेबल्स जर तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा हेच व्हेजिटेबल्स तुम्हाला सांबारमध्ये बघायला भेटेल। आता छानपैकी भाज्या मिक्स केल्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळदी पावडर, सांबार मसाला, मीठ ॲड करून छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचा आहे। सांबार मसाला मी एव्हरेस्टचा घेतलेला आहे। छानपैकी मसाला मिक्स करून झाले की भिजवलेली डाळ ॲड करायची आहे, अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची, चिंचेचा घोळ ॲड करायचा आहे आणि एक गुळाचा खडा टाकून छानपैकी आपल्याला मिक्स आउट करून घ्यायचा आहे। हे बघा, सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्या जेवढी डाळ त्याचं चौपट पाणी ॲड करायचे, बारीक केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे, पुन्हा हे छानपैकी मिक्स आउट करून द्यायचं आहे। आता हा कुकरचा लीड आपल्याला छानपैकी या पद्धतीने लावून देऊन कुकरची 4 शिटी घ्यायची आहे। हे बघा, साधारणतः तुम्ही परफेक्टली 10 मिनिटांनंतर पाहू शकता कुकरची 4थी शिटी झालेली आहे। नंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करायचा आहे। हे बघा, गरमागरम म्हणजे एक सांबार खाण्यासाठी रेडी आहे। एकदम कसला अफलातून सुगंध सांबारमध्ये सुटलेला आहे। अगदी शेजाऱ्यांनी समजून येईल की आपल्या घरी सांबार बनलेला आहे। सो मंडळी, नक्की हा डिलिशियस सांबार ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब तसे फॉलो करा। काय मग मंडळी, कुकरमध्ये तयार होणारा झटपट सांबार ट्राय करून पाहताय की नाही? नक्की ट्राय करा। चला मग मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।